भारतासह जगभरात टाईप 1 मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आणि यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. आजकाल लहान मुलांना देखील डायबिटीस होतोय. हे ऐकून धक्का बसतोय ना? पण ह्याचं कारण तुमच्या डोक्यात असलेली साखर नाही. पूर्वीच्या काळी देखील साखर खाल्ली जायची. त्यावेळेस तर साखर तूप पोळी, दूध साखर चपाती हे फेवरेट फूड होते. त्या काळची लोक त्यांची लाईफस्टाईल खूप ऍक्टिव्ह होती. कित्येक किलोमीटरचा प्रवास हे चालत करायचे. त्यावेळेस शेतातली कामं म्हणा किंवा इतर कामं ही खूप कसरतीची कामं होती. खूप कमी प्रमाणात लोक बसून राहायची. ती मुलं मैदानी खेळ खेळायची आणि गोड म्हणसाल तर सणासुदीलाच गोड मिळलं जायचं. आणि त्या काळात फास्ट फूड काहीच नव्हतं. आणि आत्ताची जमाना आहे तर मुलं फक्त मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप गॅजेट्स मध्ये व्यस्त आहेत. ते मैदानी खेळ बिलकुल खेळत नाही. आणि आजची लाईफस्टाईल म्हणसाल तर खूप कम्फर्टेबल आणि इझी आहे, अनएक्टिव्ह आहे. मोठेच काय तर लहान मुलं देखील चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स, वेफर्स, फास्ट फूड हे खूप जास्त प्रमाणात खातात आणि त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर देखील आहे. आणि जे तुम्ही हेल्दी फूड म्हणून जे मार्केट मधून विकत आणून त्या मुलांना डेली खाऊ घालताय त्या मागची एकदा इन्ग्रेडियंट्स वाचून बघा. तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही मुलांना हेल्दी फूड नाही तर खूप जास्त प्रमाणात साखरच खाऊ घालताय. तुम्हाला जर तुमच्या मुलासाठी हेल्दी फूड ऑप्शन्स पाहिजे असतील तर मला आत्ताच कमेंट करा हेल्दी फूड. मी तुमच्या डीएम मध्ये ती फूड लिस्ट पाठवेल जी मुलांना आवडेल देखील आणि खूप जास्त हेल्दी पण असेल आणि ती त्यांच्या ग्रोथ साठी बेस्ट फूड असतो. आणि अशाच फिटनेस व्हिडिओ साठी मला नक्की फॉलो करा. आपण पुन्हा भेटूया एक असाच एक नवीन व्हिडिओ घेऊ.